दिमागी अमराज के लिए सिर्फ एक ही नाम, मारिया मेंटल हेल्थ क्लिनिक। आज ही दिमागी अमराज के लिए माहिर डॉक्टर से संपर्क करें। मारिया मेंटल हेल्थ क्लिनिक, महात्मा फुले स्कूल के सामने, सिटी फंक्शन हॉल के पास, महावितरण कंपनी के बाजू में, जिंतूर रोड, परभनी। आज ही संपर्क करें। रविवार के दिन यह हॉस्पिटल बंद रहेगा। दोपहर में 1 बजे से 5 बजे तक हॉस्पिटल शुरू रहेगा। डॉक्टर तारिक अंसारी साहब, MBBS MD DPM। आज ही संपर्क करें। SK फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। SK फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप SK फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, SK फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। परभणी पाइल्स क्लिनिक मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याकडे पाइल्स, फिशर व फिस्टुलाचे इलाज केले जाते आयुर्वेदिक इंजेक्शन थेरपीच्या माध्यमातून। आमचा पत्ता सिव्हिल हॉस्पिटल समोर, सेवा मेडिकलच्या वर, पहिला मंजला। जर तुम्हाला पाइल्स, फिशर व फिस्टुलाचे प्रॉब्लेम आहेत तर घाबरू नका। आता संपर्क करा परभणी पाइल्स क्लिनिकला। तुम्हाला फक्त एका आयुर्वेदिक इंजेक्शन मध्ये आराम मिळेल। 2-3 इंजेक्शन घेतले तर आता कोणलाही त्रास नाहीये आणि काही तकलीफ नाही, काही खाऊ शकतो मी आता। आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्रांनो, प्रथम निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि परभणीकरांसमोर नतमस्तक होतो की एवढ्या मोठ्या धनदांडग्यांच्या लढाईमध्ये पैशाचा महापूर आलेला असताना सत्ता धैर्यकऱ्याकडून आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिला, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो। त्यासाठी असं म्हणता येईल की याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिसगोड भाव। कारण महापालिकेच्या ह्या रणसंग्रामाचा शेवट महाविकास आघाडीच्या विजयानं झालाय, याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या। त्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आमची बऱ्याच ठिकाणी पडझड होत असताना परभणीनं हा गड राखला, ह्याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला दुसरा कोणता असू शकत नाही। आणि त्याचं श्रेय कोणाला असतं तर या परभणीतल्या सर्व मतदारांना आहे। त्यामुळे मतदारांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी माझ्या वतीनं सार्थ दंडवत घालतो। शेवटी चाणक्य नीती ही नेहमी राजकारणामध्ये भाजपवाले आवडत नाही का? प्रत्येक वेळी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात। तोडा फोडा इंग्रजांची नीती भारतीय जनता पार्टी सातत्याने देशामध्ये निभावते। आता बऱ्याच जणांचा मीडियाचं मी बघतोय, भाजपवाल्याचं ऐकतोय, शिंदे गटाचं ऐकतोय की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सेनेचा सोपडा साप, महाविकास आघाडीचा सोपडा साप, मुंबईतली 25 वर्षाची ठाकरेंची सत्ता संपली। पण भाजपवाल्याला मला या ठिकाणी या निमित्ताने एक सांगायचंय, मीडिया मी या ठिकाणी बसलेला आहे, माझी मलाही विनंती असणार की मागची जी महापालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगळी लढल्या होत्या। मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 82 जागा आल्या होत्या आणि शिवसेनेच्या 84 जागा आल्या होत्या। आणि काही अपक्ष येऊन आणि शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला होता आणि त्या ठिकाणी भाजपने बाहेरून पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेचा महापौर झाला होता। आज ह्या वेळेस झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं शिंदे गटाशी युती केली, शिवसेना मनसे एकत्र आली। त्यावेळेस मनसे स्वतंत्र लढली होती, 7 जागा आल्या होत्या। यावेळेस मनसे सोबत आली, 6 जागा आल्या। परंतु मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की भारतीय जनता पार्टीने एवढं होऊन जायचं कारण नाही, कारण तुमच्या गेल्या वेळेस 82 आल्या होत्या
यावेळेस तुमच्या 79 आल्या. आमच्या शिवसेनेची सगळी वाताहात तुम्ही केली. काही शिंदे गटामध्ये गेले, काही भारतीय जनता पार्टीत गेले, तरी देखील आमचे 65 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतो. स्वतःच्या बळावर तुमच्या कुबड्या न घेता तुम्ही कुबड्या घेऊन काय मिळवले? म्हणून मुंबईमध्ये जे काय आमची पिछाड फुटबॉल झाली दिसते तुम्हाला, की आमच्यात भांडण लावून तुम्ही स्वतःची पोळी भाजण्याचा काम केलं अख्ख्या राज्यभर. आणि सत्तेचा दुरुपयोग, पैशाची मस्ती, या सगळ्या ताकदीवर तुम्ही निवडणुकीला समोर आला होता. परभणीमध्ये पालकमंत्री ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत, पोलिसाच्या गाड्या भागा ठेवल्या वगैरे सुरूच. एवढं करून सुद्धा तुमच्या प्रभागातला नगरसेवक तुम्ही निवडून आणून शकले नाही. म्हणून मी म्हणलं नैतिकता स्वीकारून आपण पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या. तुमच्या वार्डातले नगरसेवक तुम्ही आणू शकले नाहीत आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. एवढ्या पैशाचं सुळसुळाट, एका मताला 15,000 रुपयापर्यंतचे पैसे वाटप यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिलेली आहे, पैसे वाटणं आणि मतदान घ्या. आणि एवढं करून नाही जमलं तर अधिकाऱ्याला हाताची धरा, निवडून आलेल्याला पाडा आणि हारलेल्याला निवडा. काल असंच प्रभाग क्रमांक 1 मधल्या व्यंकट ढाळेच्या निवडणुकीमध्ये जी बाद झालेली मतं एकीकडं आणि मंजूर असलेली मतं एकीकडं. आता बाद सुरुवातीला मताची काउंटिंगच ज्या ह्याच्यावर झालेल्या बॅलेट पेपरवर झालेल्या मताच्या मोजणीपासून सुरुवात झाली. बॅलेट मतावरची जी मतं मोजणी झाली त्यावेळेस व्हॅलिड आणि इनव्हॅलिड मताची अगोदर छाननी केली. 3 वेळेस, आणखीनही तिथे कॅमेरे आहेत, त्या कॅमेऱ्यात तुम्ही बघा, 3 वेळेस इनव्हॅलिड मतं केलेली बाजूला केली आणि व्हॅलिड मतं बाजूला केली. आणि नंतर फायनल झाल्यानंतर ती व्हॅलिड झालेली मतं मोजली आणि नंतर मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली. ज्यावेळेस मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली आणि नंतर शेवटी असा निर्णय आला, एक शेवटच्या टप्प्याला अशी लढाई आली की आता ही एका मताच्या फरकानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतोय. अशा वेळी आमच्या सन्माननीय पालकमंत्री ताईंनी 10-12 काल त्या आरोला करून इनव्हॅलिड केलेल्या मतातले 2 मतं बाहेर काढले आणि त्याला व्हॅलिड करून हा निकाल त्यांना फिरवायचा होता. पण आमच्या उमेदवारांनी, त्याच्या समर्थकांनी आम्हाला फोन केला. मी त्या ठिकाणी पोहोचलो, माझ्या पाठोपाठ आमदार साहेब आले. आम्ही त्या अधिकाऱ्याला सरळ सांगितलं हे सगळं इन कॅमेरा चालू आहे, मी सगळी मीडिया घेऊन आलोय. इनव्हॅलिड झालेल्या मताला व्हॅलिड करण्याचा नैतिक अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही. ज्यावेळेस तुम्ही इनव्हॅलिड मतं बाजूला केले, आता व्हॅलिड मतच तुम्हाला मोजायचे. ह्या मताला तुम्हाला हात लावायचा नैतिक अधिकार नाही. परंतु तो अंडर प्रेशर होत्या. मी त्यांना विचारलं, तुम्हाला काही दबाव आहे का? तुम्ही कोणत्या नैतिकतेतून ह्या मतं मोजणार आहात? हे मतं तुम्हीच इनव्हॅलिड केले, मग आता तुम्हाला पुन्हा ते व्हॅलिड करायसाठी इकडे घ्यायचं अधिकार कोण दिला तुम्हाला? मी म्हणलं, ही लोकशाही जीवन ठेवायची असेल तर तुम्ही सत्सद विवेक बुद्धीनं हा निर्णय घ्या. तुम्ही जर इथे गडबड करता तर तुम्हाला या ठिकाणी जागेवर निलंबित करण्याची भूमिका सुद्धा मी घेतल्याशिवाय सोडणार नाही, लक्षात ठेवा. आम्ही एवढं टोकाचं बोललो, आरोला भेटलो, आरोला सगळी वस्तुस्थिती सांगितली, आरोला त्यांच्याकडे पाठवलं आणि आरोला नंतर निकाल जाहीर केला. पण जाहीर केल्यावर सुद्धा पुन्हा थांबवलं आणि पुन्हा रिकाउंटिंग करायचा अर्ज उमेदवार देतो आणि हे जे अर्ज घेतात, ह्याच्या एवढी लाजीरवाणी निवडणूक या देशामध्ये कधी पाहिली नाही आणि भविष्यात पाहू शकतो ह्यांचं काळ आहे तोवर. त्यामुळे अशा पद्धतीने जर या निवडणुका होत असतील आणि सामान्य मतदाराला तुम्ही प्रलोभन देऊन निवडणूक जिंकत असताल तर मला या लोकांची, या पक्षाची क्यू करावी वाटते. इकडे घोषणा काय आहे? देशात नंबर 1 चा पक्ष कोणता? भारतीय जनता पार्टी. आणि रस्त्यावर प्रचारात फिरताना 4 कार्यकर्ते नाही भारतीय जनता पार्टी जवळ, पण देशातला नंबर 1 चा पक्ष. त्याच्या मागे माणूस नाही. पण ह्याच्या मागे माणूस जर नसला तर सत्तेच्या माध्यमातून प्रशासनातले काही अधिकारी आणि पैशाची मस्ती
ह्या दोन जोरावर ते या ठिकाणी निवडणुकीला समोरे गेले. पण मी परभणीकरांना या ठिकाणी पुन्हा पुन्हा मी त्यांचं अभिवादन करतो, त्यांना त्यांचे आभार मानतोय की तुम्ही एवढ्या सगळ्या धांदलीत सुद्धा, एवढ्या सगळ्या वावटळीत सुद्धा परभणीच्या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही सज्ज झालात. त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. आणि मग निवडणुकीमध्ये आम्ही बघितलं आरोप प्रत्यारोप चालूच होते. ह्याच्यावर त्याच्यावर हे केलं ते केलं. मी तुम्हाला आधी सांगितलं की समांतर पाणी पुरवठा योजनेचा पैसा केंद्र सरकारचा, अंडरग्राउंड ड्रेनेज योजनेचा पैसा केंद्र सरकारचा, दोन्ही मेडिकल कॉलेजच्या मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात, ह्या दोन्ही मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात, नाट्यगृहाची मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात, विद्यापीठाचा सायन्स पार्क उद्धव ठाकरेच्या काळातच, 70-30चा कायदा रद्द केला तो उद्धव ठाकरेंनीच केला. आणि ह्या शहरातले जे काही मुख्य रस्त्याचे कामं चालू आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरेच्या काळातलेच आहेत. फक्त हिंदूला स्थगिती दिली होती आणि आता सगळ्या मोठ्या बोंबा ह्याच्यात की हे आम्ही केले. म्हणजे कोणाचं काही जरी असलं, शेजाऱ्याच्या घरात जरी लेकरू झालं तरी ह्यांना आनंद जास्त. म्हणजे ही शोकांतिका ह्या पक्षाची आहे की कुठेतरी आपण सुद्धा विचार करण्यासारखी आहे. म्हणून माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे, आता ही महापालिकेची निवडणूक संपलेली आहे. कोणाला काय भेटायचे, बोलायचे, बोलून गेले, होऊन गेलं, लोकांनाही कळून गेलं. लोकांनी कोणाला द्यायचे, कोणाची ठोकायचे ठरवून दिलं, करून टाकलं. आता आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका. आता ह्या निवडणुकामध्ये मला शहरातल्या निकालाचा कौल खूप काही आपल्याला ग्रामीण भागातल्या मतदारांना सांगून गेला आहे की तुम्ही सज्ज राहा. उद्याची जिल्हा परिषद सुद्धा तुमच्या आम्ही ताब्यात देऊ. फक्त तुम्ही लढताना एका विचाराला लढा. पुन्हा सोयऱ्याधार्याचं राजकारण पुढे येऊ नये आणि माझ्या कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये ही भूमिका आम्ही व्यक्त असलेल्या सगळ्यांनी व्यक्त करतो. मी त्या दिवशी म्हणलं होतं सभागृहात घ्यात की मी ह्या निवडणुकीमध्ये कधीही कार्यकर्त्याच्या विरोध करून शेण खाणार नाही. आणि उद्याही सांगतो मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अशी कुठली भूमिका मी घेतली नाही किंवा घेणार नाही. परंतु प्रत्येकानं ते शिवसेनेचा असो, काँग्रेसचा असो, की शरदचंद्रजी पवार साहेब जर आमच्या सोबत आले तर त्यांच्या पक्षाचा असो, सगळ्या नेत्यांनी प्रामाणिकपणानं जर या ठिकाणी निवडणूक लढली, कोण निवडून येऊ शकते अशाच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचंय. आता नुसती ताकदवालाच आणि लोकप्रिय नेता असूनही जमत नाही, त्याला थोडं बळवी लागते. चहामध्ये साखरपत्ती लागते आहे तसं निवडणुकीमध्ये आपल्याला थोडं सगळं मिश्रण करावं लागते. त्या मिश्रणासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठेही आग्रह करू नका की मी लय चांगला आहे, मी इतक्या वर्षापासून काम करतो आणि मला तिकीट दिलंच पाहिजे. अरे बाबा, तिकीट दिले तुला देऊ आम्ही तिकीट, त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल, तुझ्या निष्ठेबद्दल आमच्या मनात कधीही शंका नव्हती, आजही नाही, उद्याही नसतात. पण आता राजकीय समीकरण बदलले, निवडणुकीचे समीकरण बदलले, त्याच्याजवळ माल आहे, लोक बी त्यालाच नमस्कार करायला लागले, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे किमान आपल्याजवळ त्यांचे एवढं जरी नसलं तरी आपल्याजवळ त्याने जरी असावे, त्याच्याजवळ रुपये असला तरी आपण त्याची बरोबरी करू शकतो. अशी निवडणुका सध्या होत घातलेल्या आहे. त्यामुळे इथं आलेला प्रत्येक माणूस निवडून आलेला हा फुकट आला नाही, त्याला 2-4 रुपये आपल्या जवळचे घातले. त्यामुळे ही निवडणूक वाटते थोडं सोप्या केलं नाही. भारतीय जनता पार्टीनं ही कार्यकर्ता एखादा कष्टानं समाजसेवा करून नावारूपाला आलाय आणि पक्षाने त्याला बळ देऊन एखाद्या मोठ्या पदावर बसवलंय, ही संकल्पना भारतीय जनता पार्टीनं संपुष्टात आणली आहे. आता तुझ्याजवळ माल आहे का तर तू ये, तू पक्षाचा निष्ठावंत आहेस का नाही आहेस, तू पक्षासाठी पापड गेलेस का नाही गेलेस, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. माल लगाव, चुनाव लढाव, अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीने केली आहे. म्हणून आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ह्याच्या पुढे फक्त सतरंजा उठवायचं काम करायचं, निवडणूक लढवायचं कामच नाही करायचं. मला तर एक हसू आलं, प्रभाग क्रमांक 14 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही समर्थकांनी आवर्जून सांगालो, भारतीय जनता पार्टीच्या काही समर्थकांनी आम्हाला काँग्रेसलाही द्यायचं नाही, राष्ट्रवादीला द्यायचं नाही, कोणाला द्यायचं नाही, आम्हाला नोटाला मारायचं. नोटाला मतं मारली, नोटाला
सुशिक्षित लोकांनी मारली, प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी मारली, ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. अरे ही लोकशाही कशासाठी ठेवली आहे? तुम्हाला एवढ्या खुमखुमी होती तर उभे करायचे ना माणसं, तुम्ही नको म्हणलं होतं तुम्हाला आम्ही 35 जागा उभ्या केल्या, महापौर आमचा होणार पण कोणत्या गावभर उतरून ठेवला तुमचा महापौर आले 12 तुम्ही रडी करून माल वाटून, परंतु उलट्या चोरायच्या बोंबा यांचा काय धंदा आहे? रेटून बोल, खोटं बोल. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. निवडणुकीत अपप्रचार केला, लाडक्या बहिणीच्या पगारी बंद करू, मतदान आम्हाला नाही दिल्यावर, तसं ह्याच्या बापाच्या घरून ते पगार दिले लोकांना. म्हणजे इतक्या खालच्या पातळीचा प्रचार भारतीय जनता पार्टीने करावा ही शोकांतिका आहे या देशामध्ये. म्हणून माझी सगळ्या मतदारांना विनंती आहे, या पुढच्या कुठल्याही निवडणुका जर आम्ही एकजुटीने लढलो, आमच्यामध्ये एक वाक्यता जर आम्ही ठेवली, तर ह्याला आम्ही 4 मुद्द्याची केल्याशिवाय राहणार नाही, या लक्षात ठेवा. फक्त आमच्या म्हणता एक वाक्यता, आमच्यातली एकजूट ही कायम राहिली पाहिजे. थोडासा रुसवा फुगवा कुठं असते ते तुम्ही आपण कुठेतरी दूर केला पाहिजे, मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. त्यावेळेस आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेची युती करत होतो, त्यावेळेस 4-2 जागावर आमचं थोडं बहुत एक वाक्यता होत नव्हती, परंतु दोघांनी समजूतदारपणा घेतला, काँग्रेसने समजूतदारपणा घेतला आणि सामंजस्यानं हा विषय संपवला. म्हणून आज आम्ही महापौर बनवण्यासाठी पात्र ठरलो. जर आम्ही सोबत बसलो नसतो तर आमचा महापौर झाला नसता, हे पण सत्य आहे. तर एकच म्हणलं होतं, घडीला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान, आणि ते सगळ्या लोकांनी ग्राह्य धरलं आणि त्या ठिकाणी सगळेजण एकवटले आणि त्या ठिकाणी दोन्ही पक्षाला बाजूला ठेवलं. म्हणून आपला महापौर होण्यासाठी आपण सगळेजण काळजीभूत ठरलो. या ठिकाणी सिद्धार्थ हत्ते आपले मित्र आहे, त्यांची थोडी नाराजी आमच्यावर आली होती, त्यांची जागा आम्ही देऊ शकलो नाही. परंतु आम्ही म्हणलं सिद्धार्थ भाऊ, एखादी गोष्ट इकडे तिकडे होत असते, एखादा निष्ठावान काम करणारा कार्यकर्ता अशा वेळी आग्रह करतो, आम्हाला सुद्धा मला जपायचे असते, तुम्हाला सुद्धा जपायचे असते. म्हणून आमदार साहेबांनी त्यांची नाराजी दूर केली आणि त्यांना 16च्या ऐवजी 12 उमेदवार देऊन टाकला आणि त्यांचंही समाधान करून टाकलं. आणि ह्याच्या पलीकडे काय आपल्या परिवारात काय ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही का मुला शाम घर आया तो मुला नाही. तर ही सगळी निवडणूक आपण खेळीमेळीच्या वातावरणात लढलो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक दुसऱ्याला आपण विश्वासात ठेवून सगळ्यांनी काम केलं आणि म्हणून आपल्या दृष्टीपटात हा विजय आलेला आहे. उद्याचा महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचा सभापती, सगळ्या स्टँडिंग कमिटीचे सभापती एक चांगल्या विचारानं सगळे नेते बसून एक भूमिकेने निर्णय घेतील आणि परभणीकरांना अपेक्षित असलेल्या चांगल्या दर्जाचं काम करण्याचा मानस आमच्या सगळ्यांचा असेल हे आपल्याला या ठिकाणी खात्रीलायक सांगतो. आपण या ठिकाणी बऱ्याच वेळापासून आलात, बराच वेळ झालेला आहे. आपला जास्त वेळ न घेता माझ्याकडे पण जिल्हा परिषदेच्या तयारीच्या बैठका चालू आहेत, त्या सोडून मी आलोय. त्यामुळे आपण या ठिकाणी मला जाण्याची परवानगी देताल. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी खचून जाऊ नये. समुद्राला भरती आल्या त्या आधी त्याला ओटी लागणार आहे. या देशावर मोगलांनी राज्य केलं, ह्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं, ह्या देशामध्ये काँग्रेसचं सत्ता केली 7 वर्ष. आता 10 वर्ष झाले भारतीय जनता पार्टी करायला लागली आहे. परंतु एक्सपायरी डेट ही सगळ्याला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची एक्सपायरी डेट पण काही लय लांब नाही, जवळ येणार आहे. फक्त आम्ही आमचा धीर कायम ठेवला पाहिजे. भारतीय जनता पार्टीला 4 मुंडची करण्याची ताकद त्या परभणीकरांमध्ये निश्चित आहे. एवढा अभिमानानं सांगतो आणि सगळ्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभनी। परभनी में 100 बेड का अत्याधुनिक अस्पताल। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन 1356 बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार। 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण हर कुटुंब के लिए 5 लाख रुपए का बीमा संरक्षण। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाएं। एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में 24 घंटे। हमारा पता अपना कॉर्नर, डॉक्टर जाकिर हुसैन रोड, परभनी।
अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में छिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम रस्म एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभणी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल है। अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं। परभणी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभणी। मोबाइल नंबर 973002000824। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।